तर युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशात अडकलेल्या भारतीयांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी काय म्हटलंय बघूया. किती दिवस आम्हाला थांबावं लागेल हे माहीत नाही, कारण एअरबेस बंद असल्यामुळे आम्हाला आमचं फ्लाईट होतं ते या कारणामुळं बंद आहे. केंद्र सरकार असेल किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंट असेल, आमच्याशी अद्याप कोणताही संपर्क त्यांचा झालेला नाही आहे. लवकरात लवकर तो होईल अशी अपेक्षा या ठिकाणी आम्हाला आहे. आमच्या घरातले 5 जण आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्यामध्ये माझी मिसेस या पिंपरी चिंचवडच्या माजी नगरसेविका आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर आमच्या भागातील विकासनगर किंवा या भागातील कमीत कमी 13 लोक आहेत, महिलांचा ग्रुप आहे. तर या सर्वांना सुखरूप भारत सरकार व महाराष्ट्र सरकारने परत पाठवावे अशी त्यांना विनंती करतो. आम्ही 5 जण दुबईला फिरायला आलो होतो. आमची 2 तारखेची तिकीट होती, पण हे बॉम्बस्फोटच्यामुळे ते फ्लाईट रद्द केल्या त्यांनी. आमची तिकीट रद्द करण्यात आलेली आहे. आता आमची पुढची तिकीट केव्हा होईल हे आता आम्ही सांगू शकत नाही. तरी असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे की 4 तारखेपर्यंत फ्लाईट उघडू शकते. त्याचा कोणत्याही प्रकारचा धोका नाही, त्रास नाही, काहीच नाही आहे. एकदम सर्व सुरळीत चालू आहे. आम्हाला पूर्ण खात्री आहे भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार आपल्या परीने प्रयत्न करतच असतील आम्हाला परत नेण्यासाठी किंवा एरोप्लेन चालू करण्यासाठी. परंतु तरी आमची विनंती आहे, आई वडिलांचं वय लक्षात घेता जितक्या लवकरात लवकर सरकार प्रयत्न करेल, आम्ही त्यांचे आभारी राहू. एक एक क्षण तिथे अडचणीचा ठरत आहे आणि भीतीयुक्त ठरत आहे. त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की त्यांनी आपल्या मायदेशी परतलं पाहिजे. UAEच्या गव्हर्नमेंटनी त्यांना प्रत्येक वेळेस त्यांच्याकडे नोटिफिकेशन देऊन जिथे आहेत तिथे सुरक्षित राहा अशी गाईडलाईन्स त्यांना दिलेल्या आहेत. परंतु त्यांना असं वाटतंय की इंडियन गव्हर्नमेंटनी त्यांना तिथून रेस्क्यू केलं पाहिजे आणि सुखरूप आपल्या मायदेशी आणलं पाहिजे. आमची परिस्थिती भयंकर बिकट झालेली आहे, कारण समोरसुद्धा आमच्या धमाके होत आहेत आणि सर्व काही भीतीचं वातावरण आमच्यात पसरलेलं आहे. आणि त्यासाठी भारत सरकारनं याच्यामध्ये लक्ष घालून आमची इथून दुबईमधून इंडियासाठी सुटका करावी ही मी विनंती करत आहे. माझी दोन्ही मुलं कतारमध्ये गेल्या. मोठा मुलगा माझा जो आहे तो 7 वर्षापासून कतारमध्ये नोकरीच्या निमित्तानं आहे. संपर्क साधल्यानंतर मुलांनी माझ्या पत्नीला असं सांगितलं की आम्ही सेफ आहोत. आम्हाला आत्ता आमच्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये अशा सूचना दिलेल्या आहेत, तुम्ही तुमच्या फ्लॅटवर तुम्ही जाऊन तिथं विश्रांती घ्या. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.